छत्रपती संभाजी महाराज आणि स्वराज्याच्या या दोन छत्रपतींना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ मासाहेब यांना मानाचा मुजरा करून देव फ्रेंड्स वांद्रे आणि युवा प्रमुख कुणालजी सरंबळकर यांच्या माध्यमातून धर्मवीर चषक 2026 सातवं पर्व दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या लढतीसाठी मालवणी आकाशवाणीच्या बांद्रे केंद्रावरसून मी बादल चौधरी तुमचा सगळ्यांचा अगदी मनाकाळजातून हात जोडून स्वागत करतोय। पहिल्या मॅच मध्ये आकर्ष 11 जुहू कोळीवाडा संघान विजयाची मूर्त मेढ रोवली आणि या मॅच मध्ये केतन म्हात्रेक मिळालेली 2 जीवदाना आणि केतन हे असे खेळाडू असत जीवदान मिळाल्यानंतर ते जास्त धोकादायक बनतात। देवगड आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये सुद्धा त्यांना जीवदाना मिळाली आणि ती इतकी जीवदाना मिळाली की त्या जीवदानानंतर मालवणी कॉमेंट्री करताना मी असं म्हटलेलं आहे की केतनला आज जणू काय अमरत्वाचा वरदान मिळाला आणि ती क्लिप एवढी व्हायरल झाली 1 मिलियन व्ह्यूज त्या क्लिपला पूर्ण झालेले। केतन म्हात्रे आणि अमरत्वाचा वरदान या जणू काय समीकरण बनला आणि आज धर्मवीर चषकामध्ये सुद्धा केतन म्हात्रे यांका 3-3 जीवदाना आणि एवढा सगळा घडल्यानंतर केतन म्हात्रे टार्गेट पूर्ण करूचे खैर उतले पण कौतुक झाला फिरोज शेख यांचा आणि ता सुद्धा साहजिक होता। 5 ओव्हरची मॅच रबर बॉल आणि अशा मानाच्या स्पर्धेत एका रन्साची ओव्हर टाकणं हे पराक्रम पूर्ण टुर्नामेंट मध्ये खूप कमी लोकांका जमता आणि त्यामुळेच विनिंग टीम कडून मॅन ऑफ द मॅच साठी फिरोज शेख या नावावर शिक्कामोर्तब केलो गेलो। मार्को अजित कृष्णा 11 तुमचं एक्स्ट्रा प्लेयर कॉमेंट्री बॉक्स मध्ये कंपल्सरी असा। मार्को अजित कृष्णा 11 प्लीज सेंड युअर 12th man टू द कॉमेंट्री बॉक्स, इट्स कंपल्सरी। जाऊया मैदानावर अरुण अंबावकर, नासिर शेख, रमाकांत पवार या आमच्या ऑफिशियलच्या सोबत। स्कोररची भूमिका प्राजक्ता देसाई, सोनम चव्हाण, कमेंट्री बॉक्स मध्ये गुरुवारी समालोचक हरेश पंड्या सर, चंदू शेटे सर, जयेश भोसले सर यांच्यासोबत मी बादल चौधरी परत एकदा तुमचा मनपूर्वक स्वागत। श्रेया 11 वांद्रे संघ जिंकलो टॉस, घेतली फिल्डिंग आणि मार्को अजित कृष्णा 11 संघाची सलामीची जोडी। आजच्या दिवसातली पहिली मॅच होती प्रिवन शौर्य हर्षित नायगाव टीमने पहिली बॅटिंग करताना 49 धावा जमवलेले, 50 धावांचा टार्गेट होता आणि पहिल्याच ओव्हरमध्ये केतन म्हात्रे स्क्वेअर लेगच्या दिशेने सुटलेल्या झेलानंतर त्यांनी केलेली जबरदस्त बॅटिंग, अगदी सहज धावांचा पाठलाग त्यांचा श्रेयस कदम बँड्राचो वंडर बॉय जेचो खेळ बघण्यासाठी नाही तर त्याची प्रॅक्टिस बघण्यासाठी सुद्धा अफाट गर्दी होता आणि स्क्रीनवर दिसणारे युवा नेतृत्व, कामगार नेतृत्व, कोकणचे सुपुत्र बांद्राचे वाघ कुणालजी सरंबळकर। नॉन स्ट्रायकर एंडच्या दिशेने जयेश आणि स्ट्रायकर एंडवर तौसिफसाठी हो पहिलो बॉल असतो युवा खेळाडू। रबर बॉल क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूचा एक वेगळा वलय असा आणि बॉलिंग मार्कवर सोनू बिन उजव्या हाताचे गोलंदाज 10 ते 12 पावलांचो रनअप, 100 पेक्षा जास्त स्पीडवर गोलंदाजी सातत्याने टाकण्यासाठी प्रसिद्ध। राईट हँड ओव्हर द विकेट इनिंगची सुरुवात। पहिलं बॉल टप्पो पडलो, उसळी घेत चेंडू विकेट किपरला सुद्धा बीट करत गेलो, घोषित स्वरूपाचं एक सिंगल बाईचो। पहिल्या बॉलवर 1 रन, ज्या प्रकारे गोलंदाजीची सुरुवात सोनू कडसून दिशाबद्ध आणि लयबद्ध सुद्धा। ही आडवी बॅट स्क्वेअर लेगच्या दिशेने प्रयत्न खूप सुंदर होतो पण पहिल्या टप्प्यानंतर चेंडू गेलो सीमा पार। बऱ्याच वेळा बरोच काळ चेंडू हवेत असल्यानंतर कॅचची अपेक्षा असतात पण पावसाळी क्रिकेट मैदानावर साचलेलं पाणी, झालेलं चिखल आणि अशा रस्त्यामधून बॉल पर्यंत पोहोचणं किती कठीण असतं। हो बघा एफर्ट साठी तर 100 आउट ऑफ 100, प्रयत्न खूपच सुंदर पण चेंडू पहिल्या चौकारासाठी धर्मवीर चौकार। तौसिफने सुरुवात तर आक्रमक केली, जी आक्रमकता त्याच्याकडून अपेक्षित असा प्रचलित असा 5 धावफलक। यावी ओव्हर पिच
लॉफ्टर केलो लॉपच्या दिशेने चेंडू बरोच काळ हवेत फिल्डर खाली आणि खूप सुंदर झेल. होता इंगळे म्हणजे काय तर निखारे आणि त्या निखाऱ्यांवरसून जसे माणूस चालतात फिल्डरकडे बघा त्याच निखाऱ्यांवर जडू काय तो चालता कारण हे निखारे असत त्याच्या पायाखाली चिखलाचे पाण्याचे आणि ते निखारे जणू काय त्यांनी तुडवले नवस आपलं पूर्ण केलो देवीक प्रसन्न करून घेतला आणि देवीन नैवेद्य दिलो त्या या सुंदर झेलाचो. नवीन फलंदाज सलमान स्ट्रायकर एंडवर. अको टप्प्याचा चेंडू होतो. आता कोकणातल्या निखाऱ्यांच्या जत्रेची एक वेगळी स्टोरी असा निखारे म्हणजे काय तर लाकडा पेटवल्यानंतर जे लाल भडक निखारे असतात त्याका मालवणीत इंगळे म्हटले जातात आणि त्या इंगळ्यांवरून चलत जायचा उघड्या पायानी आणि आपलं नवस पूर्ण करायचो. ही कोकणातली एक वेगळी परंपरा आहे. डगआउट बघा थोडंसं टेन्स असा पहिली महत्वाची विकेट गेल्यानंतर 6 या धावसंख्येवर अजून एक डॉट बॉल. प्रत्येकाची एक वेगळी परीक्षा असा या ग्राउंडवर बॅटरची वेगळी परीक्षा बॉलरची वेगळी परीक्षा विकेट किपरची फिल्डरची आणि त्याचबरोबर आमच्या अंपायरची सुद्धा. आणि खूप रॅपिड क्रिकेट प्रत्येक बॉल वेगवान या ओव्हरीचो प्रत्येक बॉल 115 किलोमीटरच्या जवळपास असा. वेगावर सॉर होणं म्हणजे काय असतं या ओव्हरमध्ये आपण बघूक मिळाला 117 116 113 115 116 आणि शेवटचा बॉल 119.6 किलोमीटर पर आवर. आणि त्यामुळेच सोनूवर भरोसा होतो कॅप्टनचो आणि तो भरोसा कॅप्टनने जो दाखवलो तो सोनून योग्य पार पाडलो त्या सुप्रसिद्ध मराठी गाण्यासारखं. पहिल्या ओव्हरीचा सरलो खेळ एका विकेट नंतर धावसंख्या 6 रनचावर बाद झाले खेळाडू तौसिफ. दुसऱ्याच बॉलवर त्यांनी खूप सुंदर चौकार तर मारलो पण त्यानंतर विकेट लॉंग ऑफच्या दिशेने. सध्या खेळपट्टीवर जयेश ज्यांच्याकडे स्ट्राईक येणं अजून बाकी असा सलमान 3 बॉलमध्ये 1 रनचावर. ही स्पर्धा मानाची अभिमानाची आणि स्वाभिमानाची. खेळात जिद्द आणि मनात हिंदुत्व या टॅगलाईनसह गेल्या 7 पर्वामध्ये धर्मवीर चषक तुमच्या सगळ्यांच्या मनात अगदी पक्की जागा बनवून. जतन ठक्कर बॉलिंग मार्कवर. डावखुरे हाताची गोलंदाजी शॉर्ट पिच बॉल हुक तर केलो आणि ज्याच्यावर असा आजच्या दिवसातलो दुसऱ्या सामन्यातल्या पहिल्या इनिंगचा पहिलो षटकार बुक. पहिलो सिक्सर इनिंगचो. 12 या धाव संख्येवर यावेळी भरकटलो चेंडू. ज्याप्रमाणे बॅटिंग करणारा मार्को अजीज कृष्णा 11 टीमचे पाठीराखे वाट बघत होते षटकाराची. डीजेची गाणी सुद्धा काय सुंदर आहेत. एक विरेची जशी आपण वाट बघतो तशीच या टीमचे पाठीराखे षटकाराची वाट बघत होते. तो पहिलो षटकार 13 ह्यो धावफलक 1 विकेट. शॉट हवेत डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. डिस्टन्स पुरेसा असा अजून एका लांब लचक षटकारासाठी धर्मवीर
सेट होऊन इलो आणि समोरच्या बॉलरच्या हातामध्ये जणू काय फुटबॉल दिलेलो असा. 2 बॉलवर 2 सिक्सर. बॉलरची वापसी म्हणा हरकत नाही. थोडंसं शॉर्ट बनवलं बॉल. सलग 2 बॉल जे बॅटरच्या पाल्यामध्ये दिले होते, रडार मध्ये दिले होते, यावेळी थोडंसं शॉर्ट बनवलो. एक सिंगल आणि या सिंगलमुळे थोडीशी समाधानाची लकेर बॉलरच्या मैदानावर. आता मात्र हो डगआउट थोडेसे बाहू विस्पारलेले असत. जे बसले होते ते आता उभे झालेले असत. उभे होते ते आता चौड्यांवर उभे होतले. कारण या 2 सिक्सरमुळे नवचैतन्य संचारलेला 20 धावफलक. यावेळी उजव्या हाताच्या बॅटरसाठी लेफ्ट हँड राऊंड विकेट. क्रीजच्या कोणाचा वापर करण्याचा प्रयत्न. एक सिंगल, एकेरी धावेनीची बदललो धावफलक. 21-21. एक विकेट. दुसऱ्या ओव्हरचा षटकाचा खेळ प्रगतीपथावर. जतन 4 बॉलमध्ये 15 रन्सांचा खर्च द्यायचो. यावेळी वेग मिळवलो. थोडस जास्त वेग. जो षटकार बसलो त्या बॉलचा वेग होतो 116. वाईट बॉलचा वेग होतो 116. पण या ओव्हरचा सगळ्यात फास्टेस्ट बॉल यावेळी 120 किलोमीटर. आणि एक ही वेगळी गोष्ट असं खूप कमी स्पर्धांमध्ये तुमका स्पीडोमीटर बघूक मिळतं. आणि त्यासाठी प्रोलिंग स्पोर्ट विपुल पंडुलकर आणि पूर्ण टीमचे मनपूर्वक आभार असत. कॉमेंटेटरसाठी 2 वेगवेगळे स्क्रीन असत. एकावर लाईव्ह स्ट्रीमिंग, एकावर सगळा स्टॅटिस्टिक आकडेवारी. त्यासाठी विपुल खूपच धन्यवाद. कॉमेंट्री खूप इझी बनवली. जो टास्क आमच्यासाठी खूप कठीण वाटतं आणि विपुल सर तुमच्यामुळे तो खूप चांगलो इझी बनलो. आणि त्यासाठी आदरणीय कुणालजी सरमळकर साहेब अगदी मनपूर्वक तुमचे आभार. 2 षटकांची सांगता, 11:30ची सरासरी, 1 विकेट, 23 धावफलक, 23 for 1 आफ्टर द एंड ऑफ सेकंड ओव्हर. सिल्वर स्टार भिवंडी आणि स्वादी 11 वांद्रे दोन्ही टीमला विनंती असा तुमचे टी शर्ट कलेक्ट करा. आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असा इनिंग ब्रेकमध्ये तुम्ही टॉससाठी यायचा. Both the captain Silver Star Bhiwandi and the captain Swadi 11 Wandre be ready for toss in the inning break. कुणाल भाई ज्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलण्यासाठी शब्द सुद्धा कमी पडतात. समाजकारण, राजकारण, क्रीडा अशा प्रत्येक गोष्टीमध्ये नाव बोलंकित असा. यावेळी बॉलिंग मार्कवर परत एकदा कॅप्टनने दाखवलं भरोसो त्याच्यावरच, सोनूवरच. 23 धावसंख्या. तिसऱ्या ओव्हरीचो पहिलो बॉल पूल केलो डीप मिड विकेटच्या रिशान क्षेत्राच्या चेंडूच्या खाली. Captain Swadi 11 Wandre, please collect your T-shirts as early as possible. दोन्ही टीमच्या कॅप्टन का विनंती असा लवकरात लवकर येऊन तुमचे टी शर्ट परिधान करा. आणि सिल्वर स्टार भिवंडी आणि स्वादी 11 वांद्रे दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असा इनिंग ब्रेकमध्ये टॉस होतो. टॉससाठी लगेच या. बोथ द कॅप्टन प्लीज नोट. प्लीज कम फॉर टॉस. सिल्वर स्टार भिवंडी आणि स्वादी 11 वांद्रे बोथ द कॅप्टन. तिसऱ्या ओव्हरीच्या पहिल्या बॉलवर सोनून मिळवली विकेट. ही दुसरी विकेट. आतापर्यंत त्यांनी टाकले 7 बॉल, खर्च केले फक्त 5 रन. बाद झालेले दोन्ही बॅटर माघारी पाठवलेत सोनून. धावसंख्या 23-23. आजच्या दिवसातल्या पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलो 50 धावांचा पाठलाग अगदी सहज झालो. आणि त्यावरून मार्को अजित कृष्णा 11 संघाच्या बॅटिंगकडे जर बघितलं तर या मॅच मध्ये किमान 60च्या जवळपास पोहोचण्यासाठी प्रयत्न करूचो लागत. पण जर हे 60 करूचे तर किमान तुमच्या 2 बॅटरला खूप मोठी धावसंख्या उभारूची लागतली. ज्या प्रकारे जयेश षटकारांच्या आतषबाजीने त्यांनी सुरुवात केली अशीच सुरुवात अजून किमान 2 बॅटर कडून अपेक्षित.
या डगआउट मध्ये थोडीशी रणनीती नक्की ठरतली. जयेशच्या बॅटिंगला राम कशी साथ देता या बघणं आता औत्सुक्याचा असा. सोनू या ओव्हरचा दुसरा बॉल सोनूकडून 23 फॉर 2, 23 धाबा, 2 विकेट. न्यू बॅटर राम. पहिल्याच बॉलवर शॉर्ट पाईन लेगच्या दिशेने मिळालो एक सिंगल. RAM राम आणि RAM म्हणजे रॅम, आणि या दोघांशिवाय ही सृष्टी सध्याच्या घडीत चालणं कठीण. या जगातून जर राम काढून घेतलो आणि जगातून जर रॅम नाहीशी झाली तर जगणं खरंच कठीण बनतला. 24 धावफलक, 2 विकेट. यावेळी गती थोडीशी कमी बनवली. 119 किलोमीटरच्या बॉलवर त्यांनी विकेट मिळवली सोनून, पण यावेळी 116.9 कमी गतीवर बीट केला बॅटर रामला. नुकतोच मैदानावर इलो, अजून चेंडूवर नजर स्थिरावची असा. पण 5 ओव्हरीच्या मॅच मध्ये तुमका एवढा वेळ कोण देतलो, तुमका डगआउट मधूनच सेट होऊन यायचं असा. ज्या प्रकारे सोनून नियंत्रण मिळवला बॉलवर, 9 बॉल मध्ये फक्त 6 रन्सांचा खर्च असा रेचो. यावेळी एका मोठ्या फटक्याचो मोह तर झालो. लॉंग ऑफ असा चेंडूच्या खाली नजर स्थिरावलेली आणि ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये झेल कंप्लीट करण्याचा प्रयत्न अंगलट. आणि ह्यो झेल सुटल्यानंतर विकेट किपर खाऊ की गिडू या नजरेने त्याच्याकडे बघता. शक्य असलं तर नजरेनं जणू काय त्याचा भस्म केला नसता. कारण ह्यो झेल टिपणं खूप महत्वाचा, कारण पहिल्या मॅच मध्ये बघितलं आपण सुटलेल्या झेलांचे परिणाम. कॅचेस विन दी मॅचेस. सोनू थोडंसं दुर्दैवी, अजून एक विकेट येता येता रवली. 26 धाव संख्या. परत एकदा चेंडू हवेत, पण यावेळी त्या जागेवर क्षेत्ररक्षण पोचणं कठीण. 4 खेळाडू या चेंडूच्या मागे, पण जोपर्यंत विकेट किपर कडे थ्रो येता तोपर्यंत परत एक 2 धावांची लहर. तिसऱ्या शेवटचा बॉल बाकी. धाव संख्या 28-28. आमचं मान्यवर कक्ष, कुणालबाईंवर प्रेम करणारे त्यांचे सहकारी, अगदी स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून नाही तर आयोजनात नियोजनात सुद्धा या सगळ्यांचं मोलाचं वाटो. आणि आमचे सगळ्यांचे लाडके कुणालबाई, युवा नेतृत्व विभाग प्रमुख, कामगार नेते राम. 4 बॉल मध्ये 5 रन्सावर स्ट्रायकर एंडवर. शॉर्ट पिच, चाबूक शॉट. गरज होती ज्या षटकाराची तो नव जागेवर. एवढं वेळ नाही असा मीटिंग घेणं एवढं. चला लवकर लवकर चला. तीन षटकांची सांगता. 11.33 ची सरासरी पहिल्या 3 ओव्हरीत. धावफलक 34, 2 विकेटसाठी, आणि दोन्ही विकेट मिळवले सोनून. कदाचित त्या जागेवर 3 सुद्धा होऊ शकले असते, पण मिळालेल्या जीवदानाचा राम फायदा उठवताना सध्या 5 बॉल मध्ये त्यांनी बनवले 11, आणि सध्या जयेश स्ट्रायकर एंडवर ज्यांनी सुरुवात केली सलग 2 षटकारांनी. 4 बॉल मध्ये 14 ही त्याची कामगिरी. 3 षटकांची सांगता. रन झाले 34, आणि अनुमाने पहिल्या 3 ओव्हरीत जितके रन झाले तितकेच रन उरलेल्या 2 ओव्हरीत अपेक्षित. बॉलिंग मार्कवर जयदीप. जेडी बॉलिंग मार्कवर. आडवी बॅट मिडॉनच्या दिशेने एक सिंगल या बॉलवरचो. जेडी या नावाची जादू अजूनही कोकणात चालू आहे. मालवण बोर्डिंग मैदानावर बाबा परब मित्रमंडळाची स्पर्धा
ज्यावेळी महालक्ष्मी देवबाग संघाने जिंकली, अक्षरशः या जेडीची मिरवणूक काढली हजारो लोकांनी डोक्यावर घेऊन. तो जेडी बॉलिंग मार्कवर खूप डीप मध्ये त्याला बॉलिंग दिली. ज्यावेळी आक्रमण होत आलं त्यावेळी जेडीची आवश्यकता असता. रन झाले 35, 35-2. यॉर्क तर केलो. या यॉर्क मधलो वेग सुद्धा जेडीन पूर्ण काढून घेतलो. टॅक्लिप खूप उंचावरसून नेलेली, पण बॉल मध्येच एवढं वेग कमी होतो की बॉल कसो बसो शॉर्ट स्क्वेअर लेग पर्यंत. रन झाले 3 डझन, 36-36. 2 विकेट. चौथ्या ओव्हरीचे 2 बॉल सरले. दोन्ही बॉलवर 2 सिंगल. पत्त्याच्या खेळामध्ये एक्याचं महत्व, पण क्रिकेटच्या खेळामध्ये डेप्थ ओव्हर मध्ये या एक्याचं थोडा कमी महत्व. यो फुल टॉस, आणि फुल टॉस वर कोण होतं लॉस? यावेळी जेडी फुल्ली लॉस. धर्मवीर चषक, सिक्सर. ऍक्शन रिप्ले आपण बघितलो बघा. जणू काय रग्बीच्या पोझिशन मध्ये उभो असा जयेश. तू डाल डाल, ये मार मार. अजून एक कमी गती, पण यावेळी या कमी गतीसाठी तयार होतो जणू काय जयेश. मागे गेलो, जागा बनवली, शरीर स्ट्रेच केला आणि लॉंग ऑन क्लिअर करत चेंडू आखांडा पार, माटवा पार. परस्त्री माते समान ही शिकवण ज्यांनी आम्हाला दिली त्या छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करणारं गाणं डीजे कडून. आणि यावेळी चेंडू हवेत. आम्ही गड्या डोंगरचे राहणार, साखर शिवबाचे होणार. अभिमान आमका सगळ्यांका आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे चाकर असो. ज्या राजामुळे आपल्या घरासमोरची तुळस आणि मंदिरावरचे कळस शाप उतरवले त्या छत्रपती शिवाजी महाराजांका अगदी मानपूर्वक वंदना धर्मवीर चषकाच्या निमित्तान. 48. नावाप्रमाणेच या जादूगरान कमाल केली, मॅजिकने कमाल केली. एक सुंदर झेल धोकादायक ठरणाऱ्या जयेशला माघारी पाठवताना. यो बघा ऍक्शन रिप्ले. खूप लांब चेंडू ठेवलो जयेशने, खेचून खेळण्याचा प्रयत्न होतो आणि मॅजिकची जादू. खुश असा मॅजिक आपल्या कामगिरीवर आणि मॅजिकवर खुश. प्रेक्षकांसाठी आज डीजेन बरीच काडतुसा भरून आणलेली असत. स्कोरवर बघा. मार्को अजीज कृष्णा 11, 48 for 3 आफ्टर द एंड ऑफ 4th ओव्हर. 12ची धाव सरासरी. आणि शेवटच्या ओव्हरीमध्ये किमान 15-20 जर झाले ना तर ह्यो सामनो लय रंगतदार होतलो. हाय व्होल्टेज ड्रामा बघूक मिळतलो, कारण दोन्ही बाजून दारुगोळो अगदी तुडुंब भरलेलो आणि या मैदानाचा खूप सुंदर विहंगम दृश्य. शेवटच्या ओव्हरीसाठी बॉलिंग मार्कवर
इनिंग ब्रेक मध्ये टॉस होतो. सिल्वर स्टार भिवंडी आणि स्वादी 11 वांद्रे दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असा लगेच चला टॉस साठी. 4 ओव्हरी संपले, शेवटचे 6 बॉल शिल्लक. टॉस होतो आणि टॉस साठी तुमका आम्ही चांदी देऊ चालू करतलो टॉस पासूनच. दोन्ही टीमच्या कॅप्टनसाठी टॉस उडवतानाच चांदीचे कॉइन. शेवटचे 6 बॉल आणि बॉलिंग मार्कवर रोहन सहानी. आज सकाळपासूनच वेगवेगळी कोळी गीता डीजे कडसून आपल्या किनारपट्टीवर अधिराज्य गाजवणारे कोळी बांधव, आगरी बांधव, भंडारी बांधव या सगळ्यांका वंदन. आणि या सगळ्यांच्या साथीन छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेलो समुद्र, द फादर ऑफ इंडियन नेव्ही. युट्यूबवर कधीतरी ता नाव सुद्धा सर्च करून बघा, अभिमान वाटतो. यावेळी आडवी बॅट डीप मिड विकेटच्या मस्तकावरसून चेंडूचा प्रवास सीमारेषा पार. रोहन सहानीवर आक्रमण करताना राम 7 बॉल मध्ये त्यांनी जमवले 18 रन. 2 उत्तुंग गगनचुंबी षटकारांचा समावेश आणि मिळालेला एक जीवदान. अजून एक परत आडवी बॅट, बॉल टप्प पडल्यानंतर खाली राहुलो, वेग थोडस वाढवलो. यावेळी रोहन सहानी 95 किलोमीटर पर आवरचा बॉल पहिलो होतो ज्याच्यावर सिक्सर बसलो, पण त्यानंतर 106 किलोमीटर पर आवर. 54 धावफलक. अजूनही इनिंगचे शेवटचे 4 बॉल बाकी. 4 बॉल मध्ये एखाद दुसरी विकेट, एखाद दुसरं षटकार. प्रेक्षक आतुर असत या सगळं बघण्यासाठी. तिसरो बॉल टप्प पडलो, भरकटलो उजव्या एसटीच्या बाहेर. पंचांनी दंडित केला. मिळालो एक सिंगल एक्स्ट्राच्या रूपात. रन झाले 55, 55. 12.69 ची रन रेट आणि पार्टनरशिप 3 बॉल मध्ये 7 रन. आणि या इनिंगची हायएस्ट पार्टनरशिप लक्षात राहतली जयेश आणि रामची 10 बॉल मध्ये 25 रन्सांची. इनिंगचे शेवटचे 3 बॉल शिल्लक असताना धावसंख्या 57, 57. गेले 3 विकेट त्याच्यातले 2 होते सोनूच्या नावावर. शेवटच्या 3 बॉल साठी स्ट्रायकर एंडवर राम 9 बॉल मध्ये त्यांनी 20 रन्सांची खेळी. एक उपयुक्त खेळी. डेप्थ मध्ये कशा प्रकारची बॅटिंग करायची जणू काय त्याचं एक उदाहरण आपल्या सहकाऱ्यांसाठी आणि मैदानावरच्या सगळ्या युवा खेळाडूंसाठी. बरोच बाहेर मोठ्या फटक्यांपासून वाचण्यासाठी कदाचित रोहन सहानीची रणनीती बॅटर पासून चेंडू लांब ठेवायचो, मिस टाइम होऊ द्यायचो, कॅचेसची संधी निर्माण करायची. पण या नादात नियंत्रण रेषा मात्र ओलांडताना 58 धावफलक. मिळालो बॅटवर चेंडू असा हवेत, डीप मिड विकेट. परत एकदा मॅजिक, पण यावेळी मॅजिक फिल्डरांकडून नाही, मॅजिक या जमिनीकडून बघूक मिळाली. दोन्ही खेळाडू रील नक्की बनतली. क्रिकेट खेळता खेळता थोडासा स्केटिंगचो सुद्धा, आईस स्केटिंगचो, मड स्केटिंगचो अनुभव घेताना मॅजिक आणि त्याचे सहकारी. 62 फॉर 3. इनिंगचे 2 बॉल बाकी. राम 10 बॉल मध्ये 24 रन्सावर 3 षटकारासह, 2 षटकार आणि 1 चौकारासह. यावेळी पाईनलेक घोषांकित एरिया रिस्ट्रिक्टेड 1 रन फक्त मिळालो. सन्मानजनक धावसंख्या. संत सुरुवातीनंतर जयेशची बॅटिंग, त्याका रामची मिळालेली 7, सुटलेले झेल, झालेली मिस फिल्डिंग, नशिबावर मिळालेले चौकार, या सगळ्यामुळे मार्को 11 संघ एका सन्मानजनक धावसंख्येच्या दिशेने. इनिंगचं शेवटचं बॉल आणि लगेच होतो टॉस पुढच्या मॅचचं. फुल टॉस डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. नो बॉल. डिसिजन पंचांचो.
आणि सिक्सर मॅक्झिमम 7 रन्स या बॉलवर. इलेव्हन वांद्रे कॅप्टन लगेच चला. स्वादी 11 वांद्रे कॅप्टन लगेच या. शेवटचं बॉल इनिंगचो. रन झाले 70 शेवटचं बॉल यॉर्क तर केलं. दिशाबद्ध तर असा नियंत्रण रेषा सुद्धा अगदी योग्य आखलेली. डॉट बॉलने इनिंगची सांगता. रन झाले 70 टार्गेट 71. ऐकूया आवाज चंदू सरांचो. पुढची मॅच सिल्वर स्टार भिवंडी वर्सेस स्वादी 11 वांद्रे. डीजे प्रमोद राज्याध्यक्ष साहेब आमच्याबरोबर जुडले गेलेले आहेत आणि यानंतरच्या महत्त्वाच्या मॅचचा आपण टॉस करत आहोत. धर्मवीर चषकामध्ये कुणालबाई सरमळकर यांची ही मानाची स्पर्धा सिल्वर स्टार भिवंडी एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला स्वादी 11 बांद्रे यांच्यामध्ये केला जातोय या महत्त्वपूर्ण मॅचचा टॉस. आणि छापा चालाय तर दोन्ही टीमला मी सरांना विनंती असणार आहे. आपण दोन्ही टीमला चांदीची नाणी द्यायची आहेत. या स्पर्धेचा एक नियम आहे. पहिल्या मॅचला दोन्ही कॅप्टनला चांदीची नाणी या धर्मवीर चषकाची आठवण म्हणून या ठिकाणी दिली जात आहेत. दोन्ही कॅप्टनला मात्र हे चांदीचं नाणं दिलं जात आहे. धन्यवाद सर. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. आज कशी टीम आहे आणि या अगोदर ही स्पर्धा आपण खेळलेला आहात? नाही, पहिल्यांदा खेळणार आहे. पहिल्यांदा ही स्पर्धा खेळतायत. सिल्वर स्टारने गेल्या वर्षी जबरदस्त कामगिरी केली होती. या स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं होतं आणि टॉस जिंकून यावर्षी पहिल्या मॅचमध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. खूप साऱ्या शुभेच्छा. मंदार गुरव आमच्या बरोबर आहेत जे सुद्धा गेली कित्येक वर्ष दर्जेदार क्रिकेट खेळतात. मंदार, बांद्र्याच्या या मैदानात आल्यावर कसं वाटतं आणि धर्मवीर चषक आज कशी टीम आहे? टीम आमची बॅलन्स आहेत. बॉम्बेतलेच सगळे प्लेयर्स आपण खेळतो आणि बरेच वर्ष आली इथे खेळतोय आणि इथे खेळायची वेगळीच मजा आहे म्हणून दरवर्षी आम्ही येतो ठीक आहे. मागील वर्षीचे विजेते खेळताना पाहायला मिळतील. सिल्वर स्टार टॉस जिंकून घेतले. फिल्डिंग आणि बॅटिंगसाठी स्वादी 11 बांद्रेला आमंत्रित करण्यात आलेलं आहे. जाऊयात या नंतरच्या मॅचच्या दुसऱ्या डावाकडे. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने निघालेली आहे. स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं. या धर्मवीर चषकामध्ये आपल्या विभागाचे लोकप्रिय कार्यतत्पर विभाग प्रमुख आणि कामगार नेते कुणालबाई सरमळकर यांचं हे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य दिव्य असं आयोजन आणि या आयोजनाचा आज दुसरा दिवस आहे. कालचा दिवस अर्जुन कांधारे प्रतिष्ठान वांद्रे टीमच्या नावे राहिला आणि आज कोण बाजी मारणार याची देखील चर्चा आपल्याला इकडे पाहायला मिळते. हॅलो, भेट देण्यासाठी प्रमोद राजाध्यक्ष साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांना सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा सन्मान केला जातो. या धर्मवीर चषकात आजचा दिवस प्रमोद राजाध्यक्ष साहेब
या स्पर्धेचे आयोजक विभाग क्रमांक 7 चे विभाग प्रमुख कुणालभाई सरमळकर यांच्या हस्ते सन्मान केला जातोय। आहे बांद्र्याच्या दोन टीम एकमेकांच्या विरोधात आहे आणि आता इन ऍक्शन अभिषेक आंगणे याच बांद्र्यातून गेल्या काही वर्षात दर्जेदार कामगिरी करणारा हा धडाकेबाज बॅटर नाव अभिषेक आंगणे। जोडीला जर पाहिलं तर राहुल गायकवाड यांनाही आम्ही कित्येक वर्ष या मैदानात दर्जेदार कामगिरी करताना पाहतोय आणि बॉलिंगसाठी आता आमंत्रित केलंय पहिल्या षटकासाठी जुनेद। मुंबईसाठी रणजी क्रिकेट देखील ज्या खेळाडूने खेळलं असा याच मैदानातून पुढे आलेला खेळाडू ज्याने मात्र मुंबईसाठी रणजी क्रिकेट सुद्धा खेळलेला आहे जुनेद यांना आपण बॉलिंगसाठी पाहतोय। पहिलाच बॉल प्रचंड वेगात यष्टीरक्षकांकडे जातोय जुनेद। मध्यंतरी थोडीशी दुखापत झाली, प्रचंड वेगातील बॉल पाहायला मिळतोय। अभिषेककडे जबरदस्त क्षमता आहे आणि जुनेदकडे वेग आहे। हाही बॉल यष्टीरक्षकांकडे जातोय। चांगली गोलंदाजी मात्र या ठिकाणी पाहायला मिळते। आम्ही प्रोलिंग स्पोर्टचे देखील आभारी असू की इंडिया कप मध्ये टेनिस क्रिकेटमध्ये आणि या स्पर्धेमध्ये रबर बॉल क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच अगदी स्पीड सुद्धा रबर बॉल क्रिकेटचा रबर बॉलने गोलंदाजाचा किती आहे ते दाखवण्याची यंत्र देखील या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांनी आणलंय। त्याबद्दल मोनार्च विपुल भाऊ पांडुलकर आणि आपल्या सगळ्या टीमचा आम्ही मनापासून आभारी आहोत, कारण हे तंत्र रबर बॉल क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच वापरलं जात आहे। एकाहत्तरचा पाठलाग करायचा आहे, लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाहीये। पावसातील क्रिकेट, मुंबईचं क्रिकेट आणि मुंबईला पाऊस भरपूर पडतो आणि मुंबईला क्रिकेट 12 महिने असतं। हो, वेगात बॉल होता, राहुलने फक्त दिशा दिली आहे आणि बॉल मात्र पाठीमागे मार्गस्थ होईल जिकडे एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल जुनेद। टेनिस आणि रबरच्या स्पर्धाही याला आम्ही खेळताना पाहिलं आणि मुंबईसाठी रणजी खेळताना देखील पाहिलं। हो हो, याही वेळेला वेग होता, उसळी होती, अप्पर कट करतायत राहुल आणि बॉल मात्र मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय। पाठीमागे पुन्हा एकदा एकच धाव मिळणार आहे। अभिषेक आणि राहुल ही चर्चा करतायत की आपल्याला रन करायचे आहेत, पाऊस कोसळतोय, हरकत नाही तरी सुद्धा खेळायचंय आणि जुनेदसाठी म्हणा, राहुलसाठी म्हणा किंवा अभिषेक यांच्यासाठी हे मैदान नवीन नाहीये। या मैदानात काय करायचं त्यांना बरोबर माहिती आहे। हो, पुन्हा एकदा तेच बॉल मागे टाकलाय आणि पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर फक्त 4 धावा खर्च केलेल्या आहेत। चांगली गोलंदाजी जुनेद यांची पाहायला मिळते। वा जुनेद वा, परंतु अभिषेकाने आता राहुलला खेळावं लागेल। 71चा पाठलाग करायचा आहे। हे क्षणचित्र पाहू शकता कशा प्रकारे ओव्हर टाकली, वेगवान चेंडू पाहायला मिळाले आणि अतिशय भेदक मारा 4। सर एक बाय आलाय का पाठीमागे? ओके ठीक आहे, 5 रन।
दिनेश नाटेकर म्हणजे जिमी नाटेकर येत आहेत बॉलिंगसाठी. आजच्या दिवसातील हा महत्वाचा सामना आहे. बांद्र्यातील दोन बलाढ्य संघ एकमेकाच्या विरोधात आहेत आणि खारचे बॉलर आहेत आणि बांद्र्याचे बॅटर आहेत. खार आणि बांद्रा ही मुंबईची दोन बाजूबाजूची उपनगरं आहेत. पाऊस कोसळतोय आणि या क्रिकेटची खरी मजा तर पावसातच आहे आणि तो पाऊस कोसळतोय. धर्मवीर चषक पहिला बॉल. आता मात्र इकडे व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल, 6 वर जाईल. 71चा पाठलाग करायचा आहे. अभिषेक याच मैदानावर क्रिकेट प्रशिक्षण देखील करतात. अभिषेक यावेळेला अभिषेक यांचा एक चांगला फटका पाहायला मिळतोय. फिल्डिंग चांगली केली आहे. वा काय अडवलाय बॉल. अकीब होते तिकडे. धावफलक जर पाहिलं तर 1 ने पुढे जाईल. आजचा दिवस पावसाचा आहे आणि ही स्पर्धाच पावसाळी क्रिकेटची आहे. मजा येणार आहे. प्रेक्षकांची गर्दी आजही पाहायला मिळते. छत्र्या घेऊन आलेत सगळे, परंतु मॅचचा आनंद घेत आहेत. यावेळेला उसळी होती. स्क्वेअर लेगला खेळले. तिकडे आहेत फिल्डर. पावसामधलं क्रिकेट जो खेळतो त्यालाच माहिती या क्रिकेटची काय मजा आहे. ओव्हर थ्रो आणि आणखी रन. 2 रन मात्र तिकडे ऍड होतील. धावफलक 2 ने पुढे जातोय. नऊ धावा धावफलकावर आहेत. राहुल गायकवाड. या राहुल यांना आम्ही या मैदानात कित्येक मॅचेस जिंकून देताना पाहिलंय आणि बरीच वर्ष क्रिकेट खेळतायत राहुल गायकवाड सुद्धा. 9 धावा धावफलकावर आहे. दुसरी ओव्हर सुरू आहे. जिमी नाटेकर समोर खेळण्याचा प्रयत्न. एक संधी देखील तिकडे होती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आज समालोचन कक्षात जर पाहिलं तर व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर असतील, मालवणी समालोचनाचे बादशाह बादल चौधरी सर असतील आणि तळोजाचा एक जबरदस्त आवाज जयेश भोसले सर असतील. त्या सगळ्यांना देखील आपण पाहतोय. यावेळेला स्ट्रोक खेळलाय. कव्हरच्या क्षेत्रात मारला गेलेला हा फटका अफलातून होता आणि अभिषेक आंगणे यांची ही स्ट्रेंथ आहे. मेरिटवर क्रिकेट खेळतात. चांगला फटका मारलाय. आलाय अभिषेक यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आलाय. खरा 1 रन तिकडे मिळेल. या ओव्हरमध्ये रन आलेले आहेत. जुनेदने पहिल्या षटकात चांगली गोलंदाजी केली, थोडंसं हैराण केलं आणि आता जर पाहिलं तर 17 धावा धावफलकावर आहेत. श्रेया 11 बांद्रा विरुद्ध मार्को अझीज कृष्णा 11. ही महत्वाची मॅच आपण पाहतोय. उसळी होती. स्क्वेअर लेगला खेळलेत, परंतु गोशांकित क्षेत्रात चेंडू जाईल. तिकडे 1च रन मिळणार आहे. धावसंख्या 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर जाऊन पोहोचलेली आहे ती 18 धावांवर. अजूनही जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 53ची आवश्यकता आहे. म्हणजे एखादं मोठं षटक पाहिजे आणि ते चांगलं 20-25 वालं पाहिजे. पाहूया ते होईल का येणाऱ्या कालावधीमध्ये. दोन्ही संघ महत्वाचेच आहेत. काल या स्पर्धेला सुरुवात झाली. मान्यवरांची मांदियाळी, प्रेक्षकांची गर्दी, चांगल्या मॅचेस. काल 9 मॅच झाल्या. 10 टीमचा हाफ पाहायला मिळाला आणि अर्जुन कांदारी प्रतिष्ठान या टीमने काल बाजी मारत फायनल मध्ये दाखल झालेले आहेत. आज कोणती टीम या ठिकाणी बाजी मारणार, कारण रती महारथी इकडे आता येऊ लागलेले आहेत. 18 धावा धावफलकावर 2 ओव्हरमध्ये झाल्यात. एक मोठी ओव्हर पाहिजे आणि अभिषेक यांना सूर गवसलेला आहे. एक चांगला मोठा फटका त्यांच्या बॅटमधून आलाय. जुनेद पुन्हा एकदा बॉलिंगसाठी दाखल होत आहेत. प्रचंड वेगातील बॉल इकडे पाहायला मिळतोय. खरा वाईट बॉल, त्याच्यासाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. वाईट आहे की नाही याकरता गोलंदाजी करणाऱ्या टीमने.
तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. योग्य बॉल इकडे पाहायला मिळतोय. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. ओ हो, पुन्हा एकदा वेगवान बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. काय बॉलिंग केली जाते, जबरदस्त गोलंदाजी. याच मैदानात क्रिकेट खेळता खेळता मुंबईच्या रणजी टीम मध्ये खेळणारा हा खेळाडू आहे. हे बांद्र्याचं टॅलेंट आहे, टाळ्या व्हायला हरकत नाहीये. वेग बरंच काही सांगून जातोय. पुन्हा एकदा एक वेगवान बॉल या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. जबरदस्त वेगात गोलंदाजी केली जाते. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. प्रचंड वेगातील गोलंदाजी पाहायला मिळते सध्या. एक रन, अशा 2 रन इकडे मिळतील. आणि नो बॉल घोषित केला जातोय. जुनेदकडे वेग आहे, परंतु अभिषेक, या दोघांमधील दोन्ही टॅलेंटेड खेळाडू आहेत या बांद्रा परिसरातील, ते आपल्याला इकडे पाहायला मिळत आहेत. चला मॅच सुरू करायची आहे. चला मॅचला सुरुवात करायची आहे. एकंदरीत 10 सामने खेळवायचे आहेत आणि यानंतर आणखी 8 सामने येणं बाकी आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. सिल्वर स्टार भिवंडी, स्वादी 11 वांद्रे यानंतर मॅच होईल. त्यानंतर एबी सामर्थ्य मालेगाव, ओमसाई वांद्रे. यावेळेला फटका आलाय खरा, परंतु तिकडे एक धाव घेतली जाते. नो बॉल होता आणि त्याच्यामुळे फ्री हिटचा हा फायदा बॅटरला झालाय. 2 धावा तिकडे घेतल्या जातील. आपले सर्वांचे लाडके डीजे थांबा विभाग प्रमुख, कामगार नेते कुणालबाई सरमळकर, त्यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रम सातत्याने मुंबईभर पाहायला मिळत असतात आणि ही क्रिकेटची स्पर्धा सातत्याने केंद्रबिंदू असते. यावेळेला मनगटाच्या साह्याने स्क्वेअर लेगला उडवला हा बॉल आणि तिकडे पकडली गेली आहे कॅच. अभिषेक आउट होतील. धक्का बसतोय मात्र या ठिकाणी 26 या धावसंख्येवर. चौदा बॉल मध्ये अजूनही 45 करायचे. 14 चेंडूमध्ये 45 करायचे. षटकार चौकार खेळावे लागतील आणि सकाळी आपण पाहिलं श्रेयस कदम यांना, आता चिन्मय कदम हे देखील मैदानात दाखल झालेले आहेत. स्क्वेअर लेगला दिशा देण्याचा प्रयत्न होता, तिकडे चांगली कॅच पकडली गेलेली आहे. आजच्या दिवसातील दुसरी मॅच बांद्र्याच्या 2 बलाढ्य संघांमधील असणारा हा सामना पाहायला मिळतोय.
वेगवान चेंडू परंतु पाठीमागे जाईल. जुनेदचा वेग बरंच काही सांगून जातोय. चांगली गोलंदाजी. 27 धावा धाव फलकावर आहेत. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 13 बॉलमध्ये 44 करायचे. जुनेदचा वेग आणि प्रचंड वेग देखील पाहायला मिळालाय. हो स्ट्रोक खेळलाय समोरच्या दिशेने. पाहूया किती लांब जाईल. क्षेत्ररक्षक घेत आहेत तिकडे आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. मॅच ऑन. बारा बॉल मध्ये 38 अजूनही पाहिजेत. मॅच संपलेली नाहीये. दो भाई दोनो तबाई. एकाला षटकार मारायला आवडतो, एकाला षटकार ठोकायला आवडतो. बारा बॉल मध्ये 38 अजूनही करायचे आहेत. पहिल्या 3 ओव्हरला 33 झालेत. पाहूया क्रिकेटचा खेळ आहे. पाऊस थोडासा थांबलाय. यानंतर मॅच थोडीशी बदलली जाते का. मान्यवरांची मांदियाळी आता इकडे येऊ लागलेली आहे धर्मवीर चषकासाठी. आणि आता बॉलिंग मध्ये परिवर्तन केलं जात आहे. आकिब बॉलिंग साठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न होतोय. पाण्यामध्ये बॉल थांबलाय. एक धाव तिकडे मिळेल. अजूनही 11 बॉल मध्ये 37. आकिब आकिब यांना आपण पाहतोय बॉलिंग साठी. मानपूर परिसरातील खेळाडू आहेत. वेगवान बॉल. थोडस वेग पाहायला मिळाला होता. बॉल पाठीमागे जातोय. गोशांकित क्षेत्रामध्ये जाताना पाहायला मिळतोय. 128च्या स्पीडने मात्र हा चेंडू टाकला गेला होता त्यांच्याकडून. प्रोलिंग स्पोर्ट्स विपुल भाऊ पांडुलकर आणि आपल्या टीमचे आभार. कारण रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील पहिल्यांदाच हे तंत्र आपल्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. याही वेळेला वेगवान चेंडू परंतु पुल करण्याचा प्रयत्न केलाय. चिखलात बॉल थांबलाय. एक धाव तिकडे घेतली जाते. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होतोय तिकडे आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण देखील केल्या जात आहेत. मोठे स्ट्रोक खेळावे लागतील कारण अजूनही मॅच जिंकण्यासाठी 9 बॉल मध्ये 34 करायचे आणि या 3 पैकी जर का 2 मोठे फटके आले मॅच मध्ये मजा येईल. आकिब, चिन्मय कदम. षटकाराची भाषा तर यांनाही आवडते. यष्टीरक्षकांच्या दिशेने बॉल जाईल. टप्पा पडल्यानंतर त्या वेगाचा उसळीचा अंदाज नाही आला आणि माघारी परत आहे चिन्मय कदम. विकेट. बॉल बाकी आहे. 34ची आवश्यकता आहे. गुफरान बॅटिंग साठी मैदानात दाखल झालेले आहेत. विजयाच्या दिशेने वाटचाल देखील होऊ लागलेली आहे. मार्को अझीज कृष्णा 11ची. परंतु हे क्रिकेट आहे.
इकडे एक खेळाडू बाद होतील. आल्या पावली माघारी परतावं लागतं. इकडे गुफरान यांना सुद्धा आणखीन एक विकेट, आणखीन एक धक्का. स्वयं आलेले आहेत बॅटिंगसाठी. स्वयं जाधव बॅक टू बॅक विकेट घेण्याचा कारनामा इकडे केलेला आहे. आता हाई बॉल पाठीमागे मार्गस्थ होईल. एक धाव तिकडे मिळेल. डिक्लेअर झोन मध्ये बॉल जातोय आणि 4 ओव्हरचा खेळ इकडे संपलेला आहे. 38 धावा, एक उच्चांकी धावसंख्या देखील पहिल्या डावात बनवली गेली आणि आता मॅच जिंकण्यासाठी 6 बॉल आणि 33 धावांची आवश्यकता. नंबर 2 आहे. अंतिम टप्प्यात आली आता ही मॅच. शेवटचे 6 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. धर्मवीर चषक आपण बांद्र्यामध्ये पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, ज्याला कोलगेट मैदान म्हणून देखील ओळखलं जातं. कुणालबाई सरमळकर यांची स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. हा बॉल थोडीशी उसळी होती. अप्परकट करतायत आणि बॉल सीमारेषच्या दिशेने मार्गस्थ देखील झालेला आहे. येतोय चौकार. 5 बॉल 29. प्रत्येक बॉलवर षटकार मारावा लागेल. पाच बॉल मध्ये 29. पुन्हा एकदा परकट करतायत. पाठीमागे बॉल जाईल. मॅच आता केवळ औपचारिकता राहिलेली आहे. मार्को अजीज कृष्णा 11 अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल करते. श्रेया 11 सुद्धा चांगली खेळलेली आहे. कुणालबाई सरमळकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा अख्खा महाराष्ट्र पाहतोय. यावेळेला समोर खेचलाय. वा राहुल वा, अशा प्रकारचे कित्येक षटकार त्यांनी या मैदानात मारलेत. आज पुन्हा एकदा मारलाय. आणि याही वेळेला जर पाहिलं तर एक धाव तिकडे मिळेल. केवळ औपचारिकता. विनोद भाऊ सुद्धा खुश झाले. राहुल, हा बॉल थोडासा लांब टाकलाय. वर 3. 2 बॉल मध्ये 20 पाहिजेत. केवळ औपचारिकता. आजच्या दिवसात तब्बल 10 मॅचेस होणार आहेत. सिल्वर स्टार भिवंडी आणि स्वादी 11 यानंतर होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याच्यासाठी दोन्ही टीम आता रेडी राहायचे. लगेच मैदानात दाखलही व्हायचंय. हा बॉल पाठीमागे जातोय आणि या मॅचला जिंकलं गेलेलं आहे मार्को अजीज कृष्णा 11. श्रेया 11च्या विरुद्ध हा विजय होता.
पुरस्कार